योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित दिला जाणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे, आज त्याची वितरणाची सुरुवात होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत। त्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीने करत आहोत। लाडक्या बहिणींनो, आता लगेच तुमचं बँक खातं चेक करा, कारण आज जे घडतंय ना ते ऐकलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात, हो तुम्ही बरोबर ऐकलंय, 1,10,00,000 महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होतोय। पण थांबा, एक मोठी अपडेट आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आज जर तुम्ही एक चूक केली ना तर तुम्हाला या योजनेतून कायमचं, मी पुन्हा सांगतो, कायमचं वगळण्यात येईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर नंतर पस्तावाल। मी आहे तुमचा लाईव्ह महाराष्ट्र 24 आणि आजची बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचलीच पाहिजे। बहिणींनो, आज शनिवार 14 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर एक ऐतिहासिक कार्यक्रम होतोय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमात काय होतंय माहितीये? दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होतंय। आता तुम्ही विचार करत असाल की नक्की किती पैसे मिळणार, तर ऐका, जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आणि हे मी सांगत नाहीये, हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पैसे फक्त त्याच महिलांना मिळणार ज्यांनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेलं आहे। जर तुमचं आधार लिंक नाहीये तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही, म्हणून आधी ते चेक करा। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा अधिकृतपणे सांगितलं आहे की आज जानेवारीच्या लाभाचं वितरण सुरू होईल आणि फेब्रुवारीचं नियोजन सुद्धा त्याच पद्धतीनं करण्यात येतंय। 3 ते 4 दिवसांच्या कालावधीत सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचतील याची पूर्ण खबरदारी सरकार घेतंय। आता ऐका ही आकडेवारी, कारण ही आकडेवारी तुम्हाला चकित करेल। जवळपास 8,500 कोटी रुपये, हो 8,500 कोटी रुपये आज रिलीज करण्यात आले आहेत। एवढा मोठा निधी एकाच दिवशी महिलांसाठी रिलीज होणं हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मोठं पाऊल आहे। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे ज्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण या 8,500 कोटी रुपयांमधून 7,200 कोटी रुपये हे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी वितरित करण्यात येत आहेत आणि हे पैसे कसे वाटले जातील त्याची एक विशेष योजना सरकारनं आखली आहे, जी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे। बहिणींनो, इथे नीट लक्ष द्या, कारण ही माहिती तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसात पैशांचं वितरण झालेलं आहे, पण उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये काही तांत्रिक समस्यांमुळे वितरण अडकलं होतं। ही तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि म्हणूनच त्यांनी आज नागपूरमध्ये हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे। आता या 18 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले आहेत आणि प्रत्येक गटाला वेगवेगळ्या वेळेत पैसे मिळणार आहेत। तर ऐका नीट, पहिला गट सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या 6 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील। दुसरा गट दुपारी 2 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुढच्या 6 जिल्ह्यांना पैशांचं वितरण होईल। तिसरा गट संध्याकाळी 7 वाजता ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या 6 जिल्ह्यांच्या महिलांना पैसे मिळतील। म्हणजे बहिणींनो, जर सकाळी तुम्हाला मेसेज आला नाही तर घाबरू नका, तुमचा जिल्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या गटात असू शकतो। रात्री 1 वाजेपर्यंत सगळ्यांना पैसे मिळतील। बँका सकाळी 10 वाजता उघडताच महिलांच्या खात्यावर मेसेज यायला सुरुवात झाली आहे। जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे 2 स्वतंत्र मेसेज पाठोपाठ येत आहेत। यासाठी अधिकृत GR सुद्धा काढण्यात आला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यांना आज पैसे मिळणार? तर ऐका, कोकण विभागातून सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी, विदर्भातून नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा, मराठवाड्यातून नांदेड, लातूर आणि बीड,
पश्चिम महाराष्ट्रातून सातारा आणि कोल्हापूर आणि याशिवाय नाशिक आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. जर तुमचा जिल्हा यामध्ये आहे तर आज तुमच्या खात्यात 3,000 रुपये नक्की जमा होतील. अट फक्त एकच, तुमची KYC पूर्ण असली पाहिजे आणि आधार लिंक असलं पाहिजे. पण बहिणींनो, आता एक अशी बातमी सांगतो जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गेल्या 2 महिन्यात सरकारने कसून चौकशी केली आहे आणि या चौकशीत काय आढळलं माहितीये? तब्बल 25 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. हो, 25 लाख. 2026 या नवीन वर्षासाठी DBTचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गोरगरीब आणि खरोखरच गरजू असलेल्या लाडक्या बहिणींपर्यंत वेळेवर लाभ पोचावा हा यामागचा उद्देश आहे. आता ऐका हे नवीन नियम, कारण यातला एकही नियम तुम्हाला चुकवायचा नाहीये. पहिला नियम, ज्या महिलांनी अद्याप KYC केलेली नाही किंवा चुकीच्या पद्धतीने केली आहे त्यांनी ती तातडीने दुरुस्त करावी, नाहीतर हप्ता बंद. दुसरा नियम, आधार कार्डवरील फोटो खूप जुना असेल आणि तो तुमच्या सध्याच्या चेहऱ्याशी मॅच होत नसेल तर मशीनद्वारे पडताळणी करताना अडचण येईल. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करा. तिसरा नियम, आणि हा नियम खूप महत्त्वाचा आहे, जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त दुचाकी गाड्या आढळल्या तर सरकार तुम्हाला श्रीमंत मानेल आणि तुमचा लाभ कायमचा बंद करेल. चौथा नियम, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना थेट अपात्र करण्यात आलं आहे. ज्या महिलांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत लाभ घेतलेला आहे त्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आज जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला या योजनेतून कायमचं वगळण्यात आलं आहे. तर बहिणींनो, आता तुम्ही काय करायला हवं ते सांगतो. 1. आत्ता लगेच तुमचं बँक खातं चेक करा. मेसेज आलाय का बघा. 2. जर मेसेज आला नसेल तर घाबरू नका. रात्री 1 वाजेपर्यंत पैसे येऊ शकतात. 3. तुमची KYC पूर्ण आहे का ते तपासा. 4. आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते कन्फर्म करा. 5. आधार कार्डचा फोटो जुना असेल तर लगेच अपडेट करा. सरकारने आता फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना ठेवली आहे. बाकीच्या अपात्र महिलांना डायरेक्ट वगळण्यात येईल, हे लक्षात ठेवा. बहिणीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आत्ता लगेच तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या बहिणींना, तुमच्या आईला शेअर करा. कारण जर त्यांना ही माहिती वेळेत मिळाली नाही तर त्यांचे 3,000 रुपये अडकू शकतात. अशाच ताज्या आणि अधिकृत अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र 24ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या खात्यात पैसे आले का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईव्ह महाराष्ट्र 24, तुमच्या हक्काची बातमी सगळ्यात आधी. धन्यवाद.